नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत उत्पन्न सर्टिफिकेट कसं काढायचं, त्यासाठी लागणारे डॉक्युमेंट कोणते असणार आहेत. संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला व्हिडिओ सुरू करूया. या वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे. या ठिकाणी आल्यानंतर या ठिकाणी न्यू युजर रजिस्ट्रेशन हिअर या ऑप्शनवर क्लिक करून आपल्याला रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. रजिस्ट्रेशन कसं करायचं आहे याचा व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला युजर नेम आयडी आपल्याला टाकून घ्यायची आहे. त्यानंतर पासवर्ड टाकायचा आहे. त्यानंतर कॅप्चर कोड टाकायचा आहे आणि आपला जिल्हा सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि लॉग इन या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. मी संपूर्ण काही टाकून घेतो आणि लॉग इन करतो. लॉग इन केल्यानंतर ह्या ठिकाणी आपल्या डाव्या साईडला रेव्हेन्यू डिपार्टमेंट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. थोडं स्क्रोल करा आणि रेव्हेन्यू डिपार्टमेंट या ऑप्शनवर क्लिक करा. त्यानंतर सब डिपार्टमेंटमध्ये रेव्हेन्यू सर्व्हिस या ठिकाणी आपल्याला इन्कम सर्टिफिकेट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि प्रोसीड या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. ह्या ठिकाणी आपल्याला परत इन्कम सर्टिफिकेट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. या ठिकाणी इन्कम सर्टिफिकेटसाठी लागणारे डॉक्युमेंट या ठिकाणी आपण 2 डॉक्युमेंटनेच आपल्याला इन्कम सर्टिफिकेट काढून मिळणार आहे. या ठिकाणी मी आयडेंटिटी प्रूफ देणार आहे आणि ॲड्रेस प्रूफ देणार आहे. मी बाकीचे कोणतेही डॉक्युमेंट अपलोड करणार नाही. त्याच्यानंतर या ठिकाणी कंपल्सरी डॉक्युमेंटमध्ये या ठिकाणी ऑथर डॉक्युमेंट आणि सेल्फ डिक्लेरेशन ही संपूर्ण माहिती मी पुढे सांगणारच आहे. सेल्फ डिक्लेरेशन कसं भरायचं. त्याच्यानंतर मी कंटिन्यू ऑप्शनवर क्लिक करतो. या ठिकाणी 3 स्टेप पूर्ण करायचे आहेत. ॲप्लिकेशन फॉर्म, अपलोड डॉक्युमेंट आणि मेक पेमेंट. या ठिकाणी इन्कम सर्टिफिकेट आपल्याला किती वर्षाचं इन्कम सर्टिफिकेट लागत आहे ते या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. 1 वर्षाचं लागत आहे की 3 वर्षाचं लागत आहे. मला 1 वर्षाचं लागत आहे म्हणून मी 1 वर्ष सिलेक्ट करून घेतो. त्यानंतर ॲप्लिकंट डिटेल जी रजिस्ट्रेशनसाठी डिटेल दिली होती ती या ठिकाणी शो होईल. आपलं नाव, तेच नाव आपलं मराठीमध्ये शो होईल. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला फादर्स नेम टाकून घ्यायचा आहे. तेच नाव पुढे मराठीमध्ये ऑटोमॅटिकली शो होईल. जी डेट ऑफ बर्थ टाकली होती ती या ठिकाणी शो होईल. मोबाईल नंबर शो होईल. जेंडर शो होईल. ईमेल आयडी ऑप्शनल आहे, नाही टाकली तरी चालेल. त्यानंतर ऑक्युपेशन या ठिकाणी तुम्ही काय काम करत आहात ते या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. शिक्षक आहात, शेतकरी आहात, विद्यार्थी आहात, वकील आहात, जे काय असेल ते या ठिकाणी सिलेक्ट करा. मी मोलमजुरी सिलेक्ट करून घेतो. त्यानंतर या ठिकाणी मी स्क्रोल करतो. आधार नंबर ऑप्शनल आहे, नाही टाकला तरी चालेल. त्यानंतर ॲड्रेस जसा आधार कार्डवर आहे तसंच या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि ॲड्रेस मराठीमध्ये टाकून घ्या. बाकीची माहिती ऑप्शनल आहे. डायरेक्ट ह्या ठिकाणी आपल्याला डिस्ट्रिक्ट आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर तालुका, त्याच्यानंतर विलेज, त्यानंतर पिन कोड, त्यानंतर पॅन कार्ड ऑप्शनल आहे, नाही भरलं तरी चालेल. त्यानंतर फॅमिली एज्युकेशन डिटेल मी स्क्रोल करतो. ऑप्शनल आहे, नाही भरली तरी चालेल. त्यानंतर बेनिफिशरी इन्फॉर्मेशन या ठिकाणी आपण सर्टिफिकेट कोणासाठी काढत आहे ते या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. भाऊ, बहीण, मुलगा, मुलगी जे काही असेल ते या ठिकाणी सिलेक्ट करून घ्या. मी स्वतःसाठी काढत आहे म्हणून मी या ठिकाणी सेल्फ केलेलं आहे. त्यानंतर ऑटोमॅटिकली बेनिफिशरी नेम आलेला आहे. त्यानंतर आपल्याला रिझन द्यायचं आहे की हे सर्टिफिकेट आपल्याला कशासाठी लागत आहे. शिक्षणासाठी, वैद्यकीय कामासाठी किंवा इतर कामासाठी म्हणजेच घरकुलसाठी किंवा कोणती योजना असेल, लाडकी बहीण योजना असेल किंवा दुसरी कोणती योजना असेल तर त्याच्यासाठी. मला शैक्षणिक कामासाठी लागत आहे म्हणून मी शैक्षणिक सिलेक्ट केलेलं आहे. त्याच्यानंतर फॅमिली फार्मर इन्कम डिटेल तर ह्या ठिकाणी ऑप्शनल आहे, नाही भरली तरी चालेल. मी स्क्रोल करून घेतो. त्यानंतर इन्कम सोर्स आपण मोलमजुरी सिलेक्ट केलं होतं त्यामुळे इतर मजुरीमध्ये आपल्याला जे काही आपलं उत्पन्न असेल
ते ह्या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि सोर्स आपल्याला ह्या ठिकाणी मजुरी लिहायचा आहे. त्यानंतर खाली आपल्याला ह्या ठिकाणी एकूण आपले अक्षरीमध्ये शो होईल. त्यानंतर ह्या ठिकाणी मी स्क्रोल करून घेतो. त्यानंतर ह्या ठिकाणी अटॅचमेंट या ठिकाणी मी प्रतिज्ञापत्र सिलेक्ट करून घेतो. जर तुमच्याकडे आयकर वितरणपत्र असेल किंवा तलाठी अहवाल असेल किंवा वेतन प्रमाणपत्र असेल तर ते सिलेक्ट करा. मी प्रतिज्ञापत्र सिलेक्ट करतो. त्यानंतर आय एक्सेप्ट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर समावेश करा या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. या ठिकाणी विचारत आहे एकदा फॉर्म सबमिट केला तर तो पुन्हा एडिट करता येणार नाही. तर त्यानंतर ह्या ठिकाणी ओके ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. फॉर्म एकदा पूर्ण चेक करायचा आहे आणि परत समावेश करा या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्या ठिकाणी आपला ॲप्लिकेशन नंबर आलेला आहे. तुम्ही पाहू शकता शेवटचे 4 अंक. त्यानंतर या ठिकाणी ओके ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. याच ॲप्लिकेशन नंबरचं आपण सर्टिफिकेट डाउनलोड करणार आहोत पुढे जाऊन. त्यानंतर अपलोड डॉक्युमेंट या ठिकाणी ॲप्लिकेशन नंबर पाहू शकता. या ठिकाणी फोटो अपलोड करायचा आहे. फोटोची साईज ही 5 KB ते 20 KB पर्यंत असली पाहिजे आणि रुंदी 160 पिक्सल असली पाहिजे. हाईट 200 ते 212 पिक्सल असले पाहिजे. जर तुम्हाला फोटो क्रॉप करता येत नसेल तर या ठिकाणी ऑप्शन आहे क्रॉप फोटो. या ऑप्शनचा यूज करून तुम्ही फोटो क्रॉप करू शकता. मी फोटो अपलोड करून घेतो. त्यानंतर स्क्रोल करायचं आहे. या ठिकाणी आपल्याला डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत. डॉक्युमेंटची साईज ही 75 KB ते 500 KB पर्यंत असली पाहिजे. त्या ठिकाणी ओळखीचा पुरावा, ओळखीच्या पुराव्यामध्ये मी आधार कार्डच अपलोड करणार आहे. त्यानंतर पत्त्याचा पुरावा. या ठिकाणी सुद्धा मी राशन कार्ड अपलोड करून घेणार आहे. तुमच्याकडे इतर कोणते डॉक्युमेंट असेल तर तुम्ही अपलोड करू शकता. या ठिकाणी मी हे 2च डॉक्युमेंट अपलोड करून घेणार आहे. इतर दस्तावेजमध्ये मी काहीही अपलोड करणार नाही. वयाच्या पुराव्यामध्ये मी काहीही अपलोड करणार नाही. उत्पन्नाचा पुराव्यामध्ये मी काहीही अपलोड करणार नाही. फक्त अनिवार्य कागदपत्रामध्ये मी इतरमध्ये मी परत आधार कार्ड अपलोड करून घेणार आहे. त्यानंतर सेल्फ डिक्लेरेशन म्हणजे घोषणापत्र याची लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे. या ठिकाणी जे सेल्फ डिक्लेरेशन दिलेलं आहे ते अपलोड करू नका. जे मी दिले तेच अपलोड करा. मी थोडक्यात तुम्हाला दाखवतो. या स्वरूपात आपलं सेल्फ डिक्लेरेशन असणार आहे म्हणजेच घोषणापत्र असणार आहे. या ठिकाणी फोटो वगैरे चिटकवण्याची आवश्यकता नाहीये. डायरेक्ट या ठिकाणी आपल्याला पूर्ण नाव लिहून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर वडिलाचं नाव, वय, व्यवसाय आणि राहणार हे संपूर्ण आपल्याला भरून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर कुटुंबातील व्यक्तीचे नाव लिहायचे. पहिलं नाव आपलं संपूर्ण टाकून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर वय टाकायचं आहे. नात्यामध्ये स्वतः टाकायचं आहे. व्यवसायामध्ये मजुरी आणि जेवढं काय उत्पन्न असेल तेवढं ह्या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर पत्नीचं नाव टाकायचं आहे. वय नात्यामध्ये आपल्याला पत्नी टाकायचं आहे. या व्यवसायामध्ये गृहिणी टाकायचं आहे आणि ह्या ठिकाणी डॅश मारायची आहे. तिसरं नाव या ठिकाणी आपल्या लेकराचं टाकायचं आहे. वय, मुलगा मुलगी जे असेल ते आणि व्यवसायामध्ये शिक्षण आणि या ठिकाणी आपल्याला डॅश मारून घ्यायची आहे. या स्वरूपात आपल्याला संपूर्ण नाव आपल्याला लिहून घ्यायचे आहेत. संपूर्ण नाव लिहा. त्याच्यानंतर एकूण उत्पन्न जे काही आपण वरी टाकलं होतं ते या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. जर 3 वर्षाचं काढायचं असेल तर या ठिकाणी 22-23चं उत्पन्न टाकून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर 23-24 आणि त्याच्यानंतर 24-25. जर तुम्हाला एकाच वर्षाचं उत्पन्न काढायचं असेल तर या ठिकाणी वरी 2 डॅश मारायचे आहेत आणि जे 24-25 असेल त्याच्या पुढे जे काही उत्पन्न असेल ते आपल्याला टाकून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर एकूण उत्पन्न आपल्याला टाकून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर स्टॅम्प तिकीट चिटकवायचं आहे ₹5. अर्धी सिग्नेचर खाली आणि अर्धी सिग्नेचर वरी आपल्याला करून घ्यायची आहे. त्यानंतर दिनांक आणि ठिकाण, अर्जदाराची सही आणि अर्जदाराचे संपूर्ण नाव. या ठिकाणी नाव लिहिताना या संपूर्ण नाव लिहा आणि हे सेल्फ डिक्लेरेशन आपल्याला या ठिकाणी अपलोड करायचं आहे. मी अपलोड करून घेतो.
ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मी कोणतेही वरील डॉक्युमेंट अपलोड केलेले नाही. फक्त ओळखीचा पुरावा आणि पत्त्याचा पुरावा हे 2 डॉक्युमेंट आपण अपलोड केलेले होते. आणि या ठिकाणी खाली अनिवार्य कागदपत्रामध्ये इतर डॉक्युमेंट आणि घोषणापत्र हेच डॉक्युमेंट अपलोड केलेली आहे. त्याच्यानंतर अपलोड या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. या ठिकाणी डॉक्युमेंट आपले सक्सेसफुली अपलोड झालेले आहेत. त्यानंतर आपल्याला पेमेंट करून घ्यायची आहे. पेमेंट पहिले ₹33 होती, आता ₹69 आहे. त्यानंतर या ठिकाणी ॲप्लिकेशन नंबर पाहू शकता. त्याच्यानंतर दिनांक पाहू शकता 5/6/2025. त्याच्यानंतर कन्फर्म या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर राईट साईडला क्लिक करायचं आहे. त्यानंतर प्रोसीड फॉर पेमेंट या ठिकाणी 5 ऑप्शन शो होतील. क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेट बँकिंग, UPI, वॅलेट्स आणि QR. मी QR कोड सिलेक्ट करून घेतो. त्यानंतर मेक पेमेंट या ठिकाणी QR कोड ओपन झालेला आहे. कोणतेही पेमेंट स्कॅनरनं आपण या ठिकाणी आपल्याला पेमेंट करून घ्यायची आहे. ₹69 मी पेमेंट करून घेतो. त्यानंतर थोडा वेट करायचा आहे. रिफ्रेश वगैरे काही करण्याची आवश्यकता नाहीये. या ठिकाणी आपलं ट्रान्झॅक्शन सक्सेसफुली झालेलं आहे. या ठिकाणी ॲप्लिकेशन नंबर पाहू शकता. याच ॲप्लिकेशन नंबरचं सर्टिफिकेट आपण डाउनलोड करणार आहोत. या ठिकाणी पेमेंट सक्सेसफुली झालेली आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मी डॉक्युमेंट कोणते दिलेले आहेत. फक्त 4 डॉक्युमेंट दिलेले आहेत. आधार कार्ड, राशन कार्ड, इतरमध्ये सुद्धा आधार कार्ड आणि घोषणापत्र म्हणजे सेल्फ डिक्लेरेशन. त्यानंतर 3 ते 4 दिवसांनी आपल्याला लॉग इन करून घ्यायची आहे. या ठिकाणी मी लॉग इन करून घेतो. परत आपण होम पेजवर आल्यानंतर या ठिकाणी युजर नेम, पासवर्ड जे होते ते या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचं आहे. कॅप्चर आणि त्यानंतर या ठिकाणी आपला जिल्हा सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि लॉग इन या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ॲप्लिकेशन नंबर, त्यानंतर या ठिकाणी पेमेंट डेट 5 तारखेला आपण पेमेंट केली होती. त्यानंतर या ठिकाणी अप्रूव्हल आलेला आहे. या ठिकाणी आपण 5 तारखेला आपण फॉर्म सबमिट केला होता आणि 7 तारखेला आपल्याला अप्रूव्हल आलेला आहे. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला डाउनलोड या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. या ठिकाणी आपलं उत्पन्न डाउनलोड झालेलं आहे. मी ओपन करून दाखवतो. या ठिकाणी पाहू शकता उत्पन्न सर्टिफिकेट आपलं डाउनलोड झालेलं आहे आणि या ठिकाणी फक्त मी 4 डॉक्युमेंट दिले होते तेही या ठिकाणी शो होत आहे. तर धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.